नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या सूचनेनुसार शिरोळ बंधाऱ्याची दुरुस्ती युद्धपातळीवर धोकादायक भागात भराव टाकण्याचं काम सुरू। पंचगंगा नदीवरील शिरोळ बंधाऱ्याच्या उजव्या तीरावरील संरक्षक भिंत पुराच्या पाण्याच्या प्रचंड दाबामुळे वाहून गेल्यानंतर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या सूचनेनुसार मंगळवारी तातडीनं दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली। वाहून गेलेल्या ठिकाणी भराव टाकून धोकादायक भाग सुरक्षित करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून पाटबंधारे विभागानं आवश्यक यंत्रसामुग्रीच्या सहाय्यानं कामाला वेग दिलाय। आमदार यड्रावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली होती। त्यावेळी त्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना पाणी ओसरताच तातडीनं भराव टाकून धोकादायक भाग सुरक्षित करण्याचे निर्देश दिले होते। त्यानुसार मंगळवारी प्रत्यक्ष कामाला प्रारंभ करण्यात आला। गेल्या आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर झालेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली होती। नदीतून वाहून आलेली मोठ्या प्रमाणातील जलपर्णी शिरोळ बंधाऱ्याला अडकल्यानं पाण्याचा प्रवाह रोखला गेला आणि संरक्षक भिंतीवर अतिरिक्त दाब निर्माण झाला। परिणामी 4 जुलै रोजी बंधाऱ्याच्या उजव्या तीरावरील संरक्षक भिंत वाहून गेली होती। या पार्श्वभूमीवर आमदार यड्रावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन बंधाऱ्याच्या कायमस्वरूपी दुरुस्ती व मजबूतीकरणासाठी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती दिली। उर्वरित कामासाठी आणखी 2,50,00,000 रुपयांचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून तो लवकरच मंजूर होईल असं त्यांनी सांगितलं। शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेवर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीनं राबवण्यात येणार असून शासनाच्या माध्यमातून अतिरिक्त निधी उपलब्ध करून शिरोळ बंधारा पूर्वीपेक्षा अधिक मजबूत करण्यात येईल असल्याचं आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितलं। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।